मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून संशयित आरोपी अमोल खोतकरचा एन्काउंटर। अमोल उद्योजक लड्डांच्या घरावरील दरोड्याच्या प्रकरणामधला आरोपी। पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्यानं फायरिंग। राज्यामध्ये पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह बीड, लातूर, धाराशिवला ऑरेंज अलर्ट जारी। पुढील 24 तासामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा। मुंबईमध्ये मे महिन्यातच 295 मिलीमीटर पाऊस। मुंबईतील सर्व रस्त्यांवर वाहतूक सुरळीत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातल्या पावसाच्या स्थितीचा आढावा। संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना। ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश। पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी रस्ते बंद। पुढील 3 दिवसांमध्ये होणाऱ्या परीक्षा स्थगित करा, जयंत पाटलांची सरकारकडे मागणी। पावसामुळे राज्यात 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा मातीमोल। क्षणात उद्ध्वस्त झालेल्या संसारामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला। राज्यभरात आतापर्यंत पावसाचे 4 बळी। दौंडमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत पडल्यानं मृत्यू। पुण्यामध्ये अंगावर झाड पडून एक दगावला, तर विरारमध्ये स्लॅबचं प्लास्टर डोक्यावर पडल्यामुळे महिलेचा मृत्यू। मुंबईमध्ये पावसामुळे ॲक्वालाईन मेट्रो मार्गाचं मोठं नुकसान। मेट्रो प्रशासनाकडून सध्या स्थानकांमध्ये स्वच्छतेचं काम। परभणीत पहिल्याच पावसामध्ये लाल परीला गळती। बसमधील प्रवासी भिजले, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। भाजप आणि मिंधेंच्या टोळीकडून 3 वर्ष मुंबई महापालिकेची फक्त लूट। एका पावसामध्ये भ्रष्टाचार उघड पडला। भुयारी मेट्रो मार्गातील पाड्यावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मेट्रो स्थानकाच्या संरक्षक भिंतीचं काम अपूर्ण असल्यानं पाणी शिरलं। काम लवकरच पूर्ण करणार। वरळी मेट्रो स्थानकाच्या दयनीय स्थितीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। अमित शहा अजित पवारांमध्ये सह्याद्रीवर 20 मिनिटं चर्चा। भुजबळांना मंत्रिपद, तर धनंजय मुंडेही पुनर्वसनासाठी आग्रही। अजितदादा शहांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चा। मृत्यूच्या दिवशी वैष्णवी हगवणेला मारहाण। वैष्णवीच्या अंगावर एकूण 29 जखमा, त्यातील 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासांच्या आधी। भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर सोडणार नाही, आनंदानं जगा, तुमची भाकरी खा नाहीतर माझी गोळी खावी लागेल। पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरला। भारतासोबत चर्चेसाठी तयार। शांततेसाठी चर्चा करू इच्छितो। इराणमध्ये पाकचा पंतप्रधान शहबाज शरीफचं वक्तव्य। आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरनंतर मोदींची गळाभेट घेतली असती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। देशभरात कोरोनाचे 1000हून अधिक रुग्ण। केरळमध्ये सर्वाधिक 430, तर महाराष्ट्रामध्ये 240 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद। आतापर्यंत 4घांचा मृत्यू। राज्यामधील शासकीय कार्यालय, बँका, विमा कंपन्या, रेल्वेमध्ये इंग्रजी, हिंदी सोबतच मराठी भाषेचा वापर अनिवार्य। सरकारकडून आदेश जारी। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नीनं कानशिलात लगावल्याची सोशल मीडियामध्ये चर्चा। तर हा कुटुंबातला हलका फुलका क्षण। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मॅक्रॉन यांची प्रतिक्रिया। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।